हाय नमस्कार. नमस्कार मित्रांनो. पहिल्या लॉकडाऊन मध्ये आपण जे झाडं लावलेले आज किती मोठे झाले ते तुम्हाला सांगणार आहे. ह्या वाघ पण होता सोबत बघा. हा एक आंब्याचं हे बघा हे बघा. हे आंब्याचं झाड हे किती आंब्याचं मोठं झाड झालेलं आहे. हा तू सांग. जांभळीचं जांभळीचं आणि हे शेवग्याचं बघा तुम्ही. शेवगा तुम्हाला माहिती असेल आहारासाठी किती चांगला असतो. आणि गळलिंबू गळलिंबूचं झाड आहे, सीताफळीचे झाड आहेत. झाडावरची सीताफळ आणि शेतामधली स्वतःच्या शेतामधली सीताफळ खाण्याचा आनंद जो असतो तो तुम्ही लाख रुपये जरी घेऊन सीताफळ विकत घेऊन खाल्लात लाख रुपयाचे तरी तो आनंद मिळणार नाही तुम्हाला. हे बघा हे पण परत आंब्याचं झाड आहे, हे कढीपत्ता कढीपत्त्याचं आहे. हा चल ना सर. हे आंब्याचं झाड आहे, लिंबूनीचे पण हे पण आंब्याचं झाड. आणि मित्रांनो हे झाड हे घर बांधताना लावलेलं होतं आणि हे झाड खूप मोठं झालेलं आहे. पण काहीतरी कारणामुळे ह्या आंब्याला आंबे लागत नाहीत. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सुचवा की आपल्याला काय करता येईल आणि काय ट्रीटमेंट केल्यानंतर या आंब्याला आंबे लागतील. हे बघू शकता तुम्ही. हे कमीत कमी माझ्या मते 20 फूट झाड असेल, पण आत्तापर्यंत कधी आंबे लागलेले नाही आहेत. तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सुचवा. नारळाचं झाड आहे, लिंबुणीचं झाड आहे, नारळाचं लॉकडाऊन मध्ये लिंबूनीचं पण लिंबुणीचं झाड आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की मी माझ्या लहानपणी मी 7 वर्षाचा किंवा एक 10-12 वर्षाचा असताना मी येत होतो इथं. हॅलो. आणि लिंबुणीचा हा पूर्ण मळा होता. त्या मळ्यामध्ये आम्ही खेळायचो आणि माझं बालपणाचे बरेच अशा मेमरीज आहेत इथं लिंबुणीच्या झाडामध्ये.